नम बुद्धाय. जय भीम सर्वांना. मैत्रिणीनो, मला बरेच म्हणतात की गाणं चांगलं गाता, आवाज चांगला आहे. पण मला ह्या भाकरीवरनं आज आवाजाचं सुद्धा उदाहरण आठवलं मैत्रिणीनो. म्हणजेच बघ, आता हे भाकरी दोन आहेत, पण ह्यात एकाच चक्कीमध्ये दळलेला आहे. बनवणारी एकच आहे आणि एकाच चुलीवर भाजलेत. पण ही का बिघड झालाय, तर ही भाकरी भाजता वेळेस तव्याला जास्त जाळ झाला, म्हणजे तव्याला सुद्धा ताण पडला आणि हे भाकरीचा बिघड झाला. आणि हे भाकरी भाजायला मध्यम जाळ होता, म्हणून हे भाकर एवढी सुंदर झाली. तर मैत्रिणीनो, आवाजाला सुद्धा असंच आहे. जर आपल्या शक्तीपेक्षा जास्त जर आपण जास्त मोठा आवाज काढला आणि तर इथं ताण पडतो आणि आवाजाचा बिघड होतो. तर बुद्धगीतेमध्ये सुद्धा असाच एक शब्द आलेला आहे, म्हणजेच पवित्र जीवन जगण्याकरिता, पवित्र जीवन जगण्याकरिता मध्यम मार्ग भला ग बाई, मी गाते पंचशिला ग बाई, मी गाते पंचशिला. त्याचप्रमाणे सकाळची पूजा, त्रिशरण पंचशील वंदना झाले आणि ह्या भाकरीवरनं मला एक उदाहरण आठवलं. असंच आपण आपल्या परिवारामध्ये आजूबाजूला सुद्धा आपण शुद्ध आवाजात, शुद्ध शब्दात बोललं तर सगळं काय ठीक मध्यम मार्गात चालतं. जास्त वेळ न घेता नम बुद्धाय. जय भीम सर्वांना.